हाय सगळ्यांना, कशा आहे सगळ्या मैत्रिणी. तर आज आहे पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा असं गावाला बोलतात. तर आज आहे ना, म्हणजे पोळ्या करतात काही काहींच्यात, आणि पोळ्या करून हे 9 दिवं, 9 रोट्या, बोरं असं वेगवेगळं काय काय बनवलं जातं. मला इतकं माहिती नाही, पण मी आईकडून माहिती करून घेतले. आईनंच मला सांगितले असं असं कर, हे कर ते कर. आणि त्या दिवशी नारळ पण यांनी फोडला. आणि ते मुलींनी बघायचं नसतं खरं तर. लहान मुलींनी लग्न न झालेल्या मुलींनी बघायचं नसतं. तर कृतिकाला मी किचनमध्येच म्हटलेलं थांब, येऊ नको इकडं, कारण ते दिवं पेटवलेले होते ना, ते विजेपर्यंत तिला तिथंच थांबवलेलं. आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला, कारण मी पोळ्या केल्या नव्हत्या. थोडंसंच म्हणजे निवेदासाठी थोडंसं पुरण केलेलं होतं, डाळ शिजवून. बाकीचं म्हटलं साधं सिंपल जेवण बनवायचं. सर्व त्या उडदाचं वडं चाललेत करायचं बघा. मला येत नाही ती असं आकार त्याचा, पण आता कसं तर बनवते. ठीक आहे. आता इथं एवढं पीठ झालंय, ती पण डाळ खराब व्हायला लागलेली म्हणून म्हटलं भिजत घालून करावं. आणि त्यात काय झालं, पातळ झाले काही पीठच पातळ झाले का, घट्ट लागतं ना उडदाच्या वड्यासाठी. आणि ह्याला बघा उशीर लागते भाजायला पण तळायला. खरपूस म्हणजे छोटाच गॅस केला आहे मी, कारण आतून भाजण्यासाठी का तर काय सांगत होते लक्षात गेलं. हां, तर मंद गॅस ठेवला आहे मी, कारण क्रिस्पी होण्यासाठी. जर फुल ठेवला तर ते पटकन ब्राऊन कलर होतो आणि आतून कच्चापणा तसाच राहतो, म्हणून मी जरा कमी गॅस ठेवला आहे. तर मी लई दिवसातून वडं बनवते बघा. अजून मला मेथीची भाजी करायची आहे. सांबर केलेलं होतं दुपारी, भात केलाय आता. एवढं तळून बघते, खाऊन बी बघते. मला लय भूक लागली. का हात दुखायला लागला का तुझा? थोडासा लय वेळ लागणार आहे क्रिस्पी होण्यासाठी, आणि आतून जरा ते शिजायला पण पाहिजेत ना. त्याचा आकारच नाही नीट आलेला. मी तर म्हणलेलं भजीसारखंच करावं, असे थोडं थोडं येते. माझ्याकडं आहे ते भांडं, पण आता ते वरती डब्यात ठेवले. आता कधी काढू ते. प्लॅस्टिकचं आहे ते, नाही का, असं दाबायचं, असं 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 दाबायचं, त्यात भरायचं आणि वरनं दाबायचं, ते बरोबर गोल पडतं. बघते ना, मस्त लागतं. आणि जरा मीठ टाकतो. आता हे मिठाची भरणं आणली बा. 3 आकार आहेत. एक म्हणजे जास्तच मोठा आहे, एकदम बारीक, त्यापेक्षा जरा मोठा. थोडंसं टाकते, म्हणजे मला आळणी वाटते जरा. कसं तर आकार काढते त्याला. तेल लय लागते मला वाटतं याला बरं का.